श्री मारुती स्तोत्र। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका, दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा, पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये, ब्रह्मांडे मायिली नेणो आवळे दंतपंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे, उच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी, सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा, थकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्यते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे, आणिला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे, अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुळना कोठे मेरू मांदार धाकुटे, ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके, तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समस्तही, पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करूनिया, भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही, नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने, हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी, दृढ देहो निस्संदेहो संख्या चंद्रकला गुणे, रामदासी अग्रगण्यो कपिकुळासी मंडणू, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती, इति श्री समर्थ रामदास कृतं संकट निरसनं श्री मारुती स्तोत्रम संपूर्णं। महारुद्र हनुमान की जय। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। बघा, आपण पादसेवन भक्तीचा चौथा समास बघत आहोत आणि त्यात थोडी सुरुवाती आपण केली होती। बघा, रामदास स्वामी कसं म्हणतात, श्रीराम मागा झाले निरूपण, नामस्मरणाचे लक्षण, आताई का पादसेवन, चौथी भक्ती
पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती कारणी. बघा, आपण पादसेवन म्हणजे काय समजतो? सर्वसामान्यपणे सद्गुरू घरी आले आहे किंवा कोणी आपण आपल्याला संतांशी भेटी नसेल, सद्गुरू नसेल, आपण बघतो की ते पादकांची पूजा करत आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की काय असं पादुका पूजा करायची. पण समर्थांची दृष्टी बघा, दुसऱ्या ओवीपासूनच किती स्पष्ट आहे. पादसेवन म्हणजे कसं म्हणतात ते? पादसेवन म्हणजे काय? तेची जाणावे, काया वाचा मनोभावे. जे आपल्याला दिसत आहे, कोणी समजा माझा विश्वास नसेलही, कारण मी प्रश्न आले आहे म्हणून मी ह्या विषयात शिरत आहे मनामध्ये, की समोर पादसेवन करताना दिसत आहे. समजा माझे त्याच्यावर मला पसंत नसेल किंवा मी कधी केलं नसेल म्हणा, किंवा मला काही माहिती नाही असं म्हणा, ठीक आहे. पण मला त्याच्या मनामध्ये काय चाललंय समजता आहे का? जो कोण पादसेवन करत आहे त्याच्या मनामध्ये काय चाललंय मला माहित नाही. आणि समर्थांनी पहिल्या इतक्या 20 ओव्या हे पादसेवनाचा सूक्ष्म अर्थ सांगण्यासाठीच खर्च केले आहेत बघा. आणि आपण गेल्या वेळी बघितलं, आणि असे मनाची खात्री पटली पाहिजे की सद्गुरू म्हणा, संत म्हणा, हे आपल्या मनाला, बुद्धीला पटवून त्याच्याकडे काया वाचा मनोभावे जर मन लागलं ना, मग पादसेवा होतेच. मग आता प्रश्न असा आहे की आत्ता माझ्यापाशी भक्ती नाही, किंवा ज्याला भक्ती असेल त्याने काय करावे? तर त्याने भक्ताची किंवा संतांची संगत धरावी. आता हे आपण गेल्या वेळी बघितलं. मग आता पुढचा प्रश्न, संत ओळखावा कसा? हो, संत ओळखावा कसा? तर असं याचे आपण गेल्या वेळी काही भाग बघितले, पण आणखीन वेगळ्या तऱ्हेनं बघू. की असं आहे, आपण एखाद्या माणसाच्या, आता कोणी असं सांगत नाही बरं का आपल्याला, हो मी संत आहे, किंवा असं कोणी सांगतात की मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, इकडे आहे, असं. पण असं कोण सांगेल? मी सांगतच नाही. मग आपल्याला ओळखायचा कसा, हा स्वाभाविक प्रश्न आहे. तर असं आहे, एका दुसऱ्या संतांनी, महात्म्यांनी खूप छान सांगितलं. ते काय म्हणले की ज्या व्यक्तीच्या आपण त्याच्याबरोबर राहिलो, त्या व्यक्तीबरोबर काही थोडे तास म्हणा, काही दिवस म्हणा राहिलो, तर ज्या व्यक्तीच्या संगतीमध्ये माझी भोग वस्तूंबद्दलची लालसा, अभिलाषा क्षीण होते, तो संतांचा सहवास समजावा. किंवा देव आहे, भगवंत आहे, अशी माझी अस्तित्व भावना सदृढ माझी व्हायला लागली कोणाच्या संगतीमध्ये, समजावं. त्या माणसाची आपल्याला सत्संगती होते त्या माणसाबरोबर. किंवा ज्याच्या बरोबर आपण राहिलो, काही गप्पा मारल्या, काही त्याच्याबरोबर काही चर्चा केली, आणि आपल्याला जर साधनाचे महत्व पटत आहे, त्याची सत्संग करावा. त्यांनी आपल्याला संत कोण हे कळायला मदत होईल. आपल्यामध्ये भगवंताविषयी अस्तित्व भावना वाढीस लागेल. माझी जी आत्ता माझी जगाकडे धावण्याची मनाची अभिलाषा आहे, प्लॅनिंग आहे, की अरे हा हे असं केलं पाहिजे, ही गोष्ट आणली पाहिजे, त्या आपल्या इच्छांचा जोर कमी होईल त्याच्या संगतीने. मग आता दुसरा प्रश्न आला, संगती म्हणजे काय? किंवा आता तुम्ही म्हणालो की आता लॉकडाऊन आहे, किंवा आम्ही अमेरिकेत राहतो, किंवा इथं तर कोणी बोलायल्याशिवाय कोणी एकमेकांकडे जात सुद्धा नाही, मग संगत कशी होणार? किंवा मग आता संगत म्हणजे काय? तर एक बघा, ही संगत आहे, तर संगत कशाला म्हणतात? तर एक आहे शरीराची संगत, देहाची संगत. पण ही संगत खरी आहे का? ते एक संत इतकं सुंदर उदाहरण द्यायचे, इतकं सुंदर दृष्टांत आहे. ते तर जुन्या काळी गेल्या शतकातले होते. ते म्हणले की पुण्याचे एक म्हणे मोठे श्रीमंत ग्रस्त होते, त्यांच्या मुलीचं लग्न झालं. मग ते आता जावई घरी यायचे दिवाळ सणाला. आता म्हणे आलं केवढा थाट नाट, जावई घरी आले, मग जावयांना जागा रिकामी करून दिली वरती एका माडीवरती सगळं. आणि म्हणजे ते मोठे सरदार होते, हे
मुलीचे वडील सासरे बुवा, मग ते फर्निचर सगळं त्यांचं सरदार घराण्यातलं जुनं लाकडी फर्निचर. आणि म्हणले पण त्यात म्हणे ढेकूण फार एकेकाळी पुण्यात खूप ढेकूण होते, अजूनही असतील म्हणा माहित नाही. तर ते लाकडी फर्निचर मध्ये ढेकूण फार. मग ते जावे बुवा आले आणि मग तर दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रभर हैराण बघा, ढेकूण चावून चावून हैराण झाले. मग तर सकाळी उठल्यावर विचारलं काय जावई बुवा झोप झाली का? ते संत संगतीबद्दल सांगतायत. तर म्हणे आता बघा रात्रभर त्या जावयाला त्या ढेकणांची शरीराने संगत झाली. मग त्याला संगत म्हणता येईल का? शरीराने त्याला खूप त्रास झाला. शरीराने तो कायम त्या ढेकणांशी त्या लढाई खेळली, त्यांनी रात्रभर हैराण झाला. पण त्याला संगत नाही म्हणताय. तसंच ते म्हणले की आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत, संतांच्या संगतीमध्ये आहोत, पण माझी सुख घ्यायची धारणा, मनातला एक अल्गोरिदम की आपण कोणाला कसं जज करतो, तो जर बदलला नसेल की नाही, तर मी संतांकडे जाऊन काय बघतो, किती जण आहेत, किती जण आले, कुठल्या गाडीतनं आले, त्यांनी काय पोशाख घातला, तर ह्यानी माझं चित्त विचलित होतं. तर म्हणे ही शरीराची संगत काही म्हणजे खरी संगत नाही. ज्याला खरोखर गुरु बद्दल आहे त्याला शरीराची संगत, तर तो जाईलच गुरुकडे धावत भेटायला. मग दुसरी कुठली संगत असते म्हणाले, तर म्हणे विचारांची संगत, चिंतनाची संगत, वाचनाने त्या गुरुने काही लिहिलं असेल पुस्तकं, त्या पुस्तकांच्या विचारामध्ये तो पण राहिलो, तर ती विचारांची संगत झाली. दुसरं आणखीन म्हणले त्याने आपल्याला साधना सांगितली आहे, उपासना सांगितली आहे, त्या उपासनेला आपण प्राणापलीकडे जपलं तर आपल्याला त्या साधनाची उपासनेची संगत होते. तर ही खरी संगत. तर अशा संगतीमध्ये, विचारांच्या संगतीमध्ये जाऊन अशा संतांपाशी, सद्गुरूपाशी जवळ जाऊन मग आपण काय केलं पाहिजे? तर हे गेल्या वेळी आपण बघितलं की त्याच्याशी आपण निस्वार्थी आपलेपणा ठेवायचा, आपला देह त्याच्या सेवेत गुंतवायचा आणि मन त्याच्याकडून ज्या सूचना येतात त्या ग्रहण करण्यासाठी कायम तत्पर राहिलं पाहिजे. ह्या 3 जर गोष्टी आपल्याला जुळल्या की नाही, की आपल्याला सद्गुरूचा सहवास नक्की होणारच. आणि ह्याला बघा समर्थ किती त्यांची व्यापक भूमिका आहे, ही किती टॉल ऑर्डर आहे ही पादसेवन भक्तीची, हे किती सूक्ष्म रूप आहे. म्हणजे हे माझ्या 3 गोष्टी मनात पटायला, माझ्या बुद्धीत परिवर्तन व्हायला पाहिजे की नाही, तेव्हाच माझ्या हातनं खरी पादसेवन भक्ती घडेल. आता असं आहे, खरं आहे हे की जगाच्या व्यवहारात ही भक्ती साधणं फार कठीण असतं. सर्वप्रथम आधी असं संत भेटणं फार कठीण, आणि समजा पटलं तर त्याच्यावरती निष्ठा स्थिर राहायला पाहिजे, ती कठीण आहे. आणि जर राहिली तर ती अखेरपर्यंत निभावणं त्याहून कठीण. गेल्या वेळी आपण बघितलं त्यांचे संत खेडेगावात राहायचे एक गुरु, त्यांना कसं ते खोलीच्या बाहेर नाही आले, हे उभे होते, पण त्यांचे व्याई म्हणले नको हे भानगड, आम्ही जातो. तर आणि बरोबर आहे, त्यांचं काही चुकलं नाही, पण अशा अडचणी सुरुवातीला असतात, त्यामुळे संतांचा सहवास घडणे सर्वात कठीण असते. म्हणून मग आपण काय केलं पाहिजे, तर बघा संतांचं वाङ्मय दासवर वाचून आपले विचार असे तरल केले की गोंदवलेकर महाराज म्हणायचे, तुम्ही साधना गुरुनी सांगितलेली साधना करा, ही पृथ्वी डुबंगेल आणि सद्गुरू तुमचा शोध घेत तुमच्या अशी काही परिस्थिती घडेल, अशी काही अचानक भेट घडेल की तुम्हाला ते समोर भेटते. कसं म्हणले रामदास स्वामी, कसं म्हणतात बघा, सद्वस्तू दाखवे सद्गुरु, सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे, जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संगत्यागे विण येना अनुभवासी, अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवी आसीच भासे, ये राते
गथा गोवी. येरा ते गथा गोवी म्हणजे येरा म्हणजे दुसरा, हा जुन्या मराठीतला शब्द. येरा म्हणजे ह्या व्यतिरिक्त, हे म्हणजे हे ज्यांना समजलं नाही त्या व्यतिरिक्त. ते म्हणले गथा गोवी म्हणजे ते गोंधळात पडते. आता आपण हे खूपच हे गूढ रामदास स्वामींनी शब्द वापरलेत, ते इथे आपण गेल्या वेळी थांबलो होतो, तर आपण हळूहळू पुढे जाऊ. एक ओबी पूर्ण करतो म्हणजे हा थॉट पूर्ण होईल. हा एक विचारचा ग्रुप आहे, तर शेवटची आहे या विचार मधला ही ओबी. संगत्याग आणि निवेदन, विदेह स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप. हे 7 त्यांनी इंडिकेटर्स दाखवले. हे माझ्या मते दीज आर प्री रिक्विसिट्स. म्हणजे हे जर आपल्याला 7 समजले ना, तर आपल्याला, आता असं मी धाडसाने म्हणतो, घर बसल्या पादसेवन भक्तीचं मर्म कळेल आपल्याला, ते साधता येईल. कारण ह्याच्या पुढच्या समासामध्ये घर बसल्या कसं आपल्याला साधन करता येईल ते सांगणार आहेत समर्थ. तर हे 7 एक रूप, हे 7 इंडिकेटर्स आहेत. पण तिथपर्यंत येण्यासाठी, ते इंडिकेटर समजण्यासाठी या आधीच्या 3 ओव्या आहेत. तर आपण एक बघू की हे कसं आहे म्हणलंय बघा, कशा परस्पर विरोधी, हळूहळू वाचायला पाहिजे, नाही तर मग ते विरोधाभास वाटेल. ही जी सद्वस्तू आहे, ब्रह्म म्हणा, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे म्हणले, ते सद्वस्तू सद्गुरू दाखवतात. पण लगेच पुढच्या ओवीत काय म्हणतात, जे वस्तू असं दिसेना. आणि एवढंच नव्हे तर जणू काही चुकून बोलले असं नाही, आणि वरती त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतात, म्हणतात आणि मनास तेही भासेन. आता म्हणले हे जे वस्तू समोर दिसणार नाही, मनासही भासणार नाही, ते सद्गुरू कसं दाखवणार? खरंय. तर आता बघा, ह्याच्यावर आपण दुसरं एक उदाहरण बघणार आहोत यावेळी, चिन्मय परिवारातलं. गेल्या वेळी तुम्हाला मी रामकृष्ण परिवारातलं एक उदाहरण आपण शेअर केलं, की जे कालीप्रसाद जे होते 19 वर्षाचे युवक, जे नंतर स्वामी अभेदानंद, हा न्यूयॉर्क सोसायटी, रामकृष्ण वेदांत सोसायटीचा आश्रम त्यांनी स्थापन केलाय, त्यांचा अनुभव आपण गेल्या वेळी बघितला, की असं एक कसं गूढ त्यांना मनात त्यांचं परिवर्तन झालं. त्याचा आणखीन आपल्या जवळचा दृष्टांत आपण बघणार आहोत. पण हे परस्पर विरोधी काय आहे, तर हे त्याचं उत्तर त्याच्या पुढच्या ओवीत आहे. तर ते काय म्हणले, इथे जे हे पहिला पाद आहे ना, तो हा ज्ञानी भूमिकेतनं दिलाय. म्हणजे अनुभव घेता संग त्याग नसे. म्हणजे कसं की अनुभव, पुढचंही वाचू, आणि संगत त्यागे अनुभव न दिसे. तर हा संग जो शब्द वापरलाय त्यांनी ना, तो आपल्या भूमिकेतनं विचार करायचा. तर आपल्याला एक पंचेंद्रिय आहेत की नाही, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, तर ह्यांच्या व्यवहारातच आपलं आयुष्य असतं. आपले सगळे व्यवहार ह्या 5 ह्याच्यात असतात. ते काय म्हणले, सद्वस्तूचा अनुभव घेतो, मग कोणी म्हणलं जर घेतो, हे ऍक्च्युली ना केनोपनिषदेच्या वृत्ताचं एक डायरेक्ट मराठी ट्रान्सलेशन आहे. तर गुरु केनोपनिषदामध्ये गुरु विचारतो शिष्याला, समजलं का? शिष्य म्हणतो हो समजलं. त्यावर लगेच गुरु म्हणतो म्हणजे तुला नाही समजलं. आणि नंतर 5-6 ऋचांनंतर, श्लोकांनंतर गुरु विचारतो समजलं का आता? तर मग शिष्य म्हणतो की मला समजलं नाही असं म्हणता येत नाही, असं नाही, पण समजलं असंही म्हणता येत नाही, आणि माझा अनुभव शब्दात सांगता येत नाही. मग ते म्हणले तुला समजलं. तर असं इथं कसं आहे बघा, अनुभव घ्यायचा, मी जर म्हणलं की अनुभव घेत आहे, याचा अर्थ ते म्हणतात तुला संग त्याग झाला नाही. तर आपल्या भूमिकेवरनं आपण असा विचार करू, समजा मी आता झोपेला जात आहे, झोपणार आहे. तर मग कोणी विचारलं अरविंद झोपलास का? तर समजा मी उत्तर दिलं की हो मी झोपेचा अनुभव घेत आहे, म्हणजे काय, मी झोपलो. तर मग ऐकणार काय म्हणतो, म्हणजे तू नाही झोपला, म्हणजे तुला संग त्याग नाही झाला. इथं संग त्याग म्हणजे इंद्रियाचा अनुभव. आणि दुसऱ्या ओवीमध्ये, दुसऱ्या चरणामध्ये संगत त्यागे अनुभव न दिसे. हा साधक काय म्हणतो, मग मी जर संगत त्याग केला तर मला अनुभव दिसणार नाही. पण
ह्याला उत्तर म्हणून ते काय म्हणतात, हे अनुभवी यासीच भासे. हे ज्याचा ह्या परमात्मा वस्तू ज्यांना अनुभव आहे त्यांना हे म्हणणं कळेल, बाकीच्यांना ते गोंधळात पडतील. आता असं आपण एक कल्पना करू बरं का, की ज्याला असं कल्पना करू की ज्याला झोप म्हणजे काय माहितीच नाही आणि त्याला जागेपणी तो विचारतोय जागा राहून की मला झोप म्हणजे काय ते सांगा. आपण किती जरी वर्णन केलं तरी त्याला झोपेचा तो यथार्थ त्याला एक होऊन सांगता येईल का? नाही सांगता येणार. तसं आहे हे थोडस. आणि म्हणून ते म्हणले हे संगत त्यागे अनुभव न दिसे, की आणि हे अनुभवी यासीच भासे येरा ते गथा गोवी. तुम्हाला आपण कसं आहोत माहिती आहे का, आपण ज्ञानाने किंवा वयाने मोठे आहोत तर कळत नाही असं म्हणावं तर कळतं, पण आता गुरु जे सांगत आहेत ते कळत नाहीये तर असं वाटतं अरे कळत कसं नाही. तर एक सुंदर उदाहरण तुम्हाला हे कळण्यासाठी सांगतो. एक काही वर्षांपूर्वी कोणाकडे त्याचं PhDचं मोठं ग्रॅज्युएशन होतं, त्यांनी एक मोठा प्रबंध लिहिला होता आयव्ही लीग कॉलेजमधनं. त्याच्या घरी जमले होते सगळे आणि त्यांच्याचकडे त्या मुलाला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणण्यासाठी तो आला, ते PhD घेऊन त्याचं झालं सगळं. सगळे जण त्याला अगदी कॉंग्रॅच्युलेशन्स, फेमस, त्याला अवॉर्ड वगैरे मिळाले होते. तर त्यांच्याकडे एक 3.5-4 वर्षाचा मुलगा होता. तो म्हणजे काही मुलं कशी लाजरी असतात, काही जण स्वभावाने धीट असतात. तर आता हा जो मुलगा होता तो धीट होता जरा, तर स्वभावताच धीट होता. म्हणलं ह्याला सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन्स का म्हणतायत? तर म्हणले अरे त्याचं हे बघ, थिसिस त्याचा हे प्रसिद्ध झाला किंवा त्याला मिळालं बघ. तर बघितलं 3.5-4 वर्षाचा होता तो. तर आपली स्थिती तशी आहे म्हणून मला ते आठवलं. तो म्हणला ह्या पुस्तकात जे आहे, तो काय मुलगा म्हणला, ह्या पुस्तकात जे आहे ते माझ्या पुस्तकात सगळं आधीच आहे. अरे म्हणजे काय तुझं कुठलं पुस्तक, बघू बघू. तर तो गेला आतमध्ये आणि त्याचा तो अल्फाबेट शिकत होता, A फॉर ऍपल, B फॉर बॉय, ते घेऊन आला. म्हणलं ह्याच्यात जे सगळे अल्फाबेट्स आहेत ते माझ्या पुस्तकात आधीच आहेत, मग तरी ह्याला कॉंग्रॅच्युलेशन का म्हणतायत? ते असं आहे, येरा ते गथा गो. ते आता आपण आपला परमार्थ, माझा अनुभव परमार्थाचा किती, पण असं असं आहे बघा. म्हणून संत काय सांगतात, आता पुढे सांगणार आहे की याच्याकडे 7 दृष्टीने हे कसं बघायचं, की संगत त्याग किंवा अनुभव दृष्टीचं दिसेना पण मनास भासेना म्हणजे काय. त्यासाठी आता हे पुढच्या ओळीमध्ये म्हणतात की हे अनुभव यासीच भासे येरा येरा ते गथा. आता पुढची ओळी बघू. आता ह्या अनुभवावरती की माझं सध्याचं जे मन जे म्हणतो, मन सध्या कशाला ट्रेंड आहे माझं मन, की ही माझी पंचेंद्रियांनी ज्या संज्ञा माझ्या मनात येतात त्या माझं मन ग्राह्य करणाऱ्या संज्ञा त्या इंद्रियांनी आणून दिले आतमधले सेन्सेस, त्याचा अनालिसिस करायला माझं मन समर्थ आहे. पण हा काय, हा इंद्रिया पलीकडला अनुभव आहे. जसा तो कालीप्रसाद ना आला, इंद्रिया पलीकडला अनुभव. त्याने बघा तो पोट भरल्याचा, तुम्हाला आठवते ना गेल्या वेळची गोष्ट, तो पोट भरल्याचा अनुभव आला तो त्यांना मनानेच आला, पण तो त्यांना दृष्टीच दिसला नाही. आणि ती सद्वस्तू त्यांना परमहंस गुरु त्यांनी दाखवली. आणि बाकीच्यांना, आता त्याचे वडील होते तुम्हाला सांगितलं, त्याला ते कोंडून ठेवायचे बघा, त्यांना नाही आला हा अनुभव. ते म्हणलं हे काय, तुला जायचं नाही त्यांच्याकडे, त्याला त्यांनी त्याच्या मुलाला त्याच्या कोंडून ठेवायचे, सोडायचे नाहीत त्यांना रामकृष्णांकडे. तर ही जी विलक्षण अवस्था आहे, तर हे 7 वेगवेगळ्या ह्यांनी अप्रोच कसं व्हावं हे या ओवीत त्यांनी सांगितलंय. हे सप्तही एक रूप ते बघू, की काय आहे ते आपण बघूया. जरा थोडा किचकट आहे, थोडं लक्ष देऊन ऐकायला लागेल, बघूया आपण. पुन्हा एकदा वाचूया आपण. संगत्याग आणि निवेदन, विदेह स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप. तर संगत त्याग म्हणजे पहिलं बघूया. संगत त्याग म्हणजे काय, किती आहेत, 7 आहेत बघा. संगत त्याग, निवेदन, विदेह स्थिती,
अलिप्तपण, ह्याचे आपल्या सगळ्याचे रूढी अर्थ आपल्याला माहिती आहे, ही एवढी काही जुनी मराठी नाही आहे. अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनीमन म्हणजे मनाची अत्यंत उच्च अवस्था, उन्मनीमन आणि विज्ञान. बघा स्वामी समर्थांनी 400 वर्षापूर्वी विज्ञान शब्द वापरलाय आणि हे सप्तही एक रूप कसं ते आपण बघू. तर आधी संगत त्याग बघू. तर संगत त्याग म्हणजे काय की परमात्म वस्तू ही अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्म म्हणजे काय, त्याला इंग्रजीमध्ये तुम्ही काही जण आता आपण इंग्रजीतनं अध्यात्म वाङ्मय वाचत असाल तर त्याला आपण सटल म्हणतो. म्हणजे जी आपल्या पंचेंद्रियांना दिसत नाहीत त्याला म्हणतात सूक्ष्म. हे एक झालं. आणि दुसरं त्याला निकष आहे शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये की जी व्यापक आहे. व्यापक म्हणजे कसं की आता समजा आई आहे, मातृत्व, तर मातृत्व सूक्ष्म आहे बघा. म्हणजे कसं ते व्यापून आहे या जगताला. या जगामध्ये कोणीही सस्तन प्राण्याला बाळ झालं की त्याला आईचं जे प्रेम आहे ते त्यांना आहे, व्यापून आहे, सूक्ष्म आहे. तर सध्या आपल्याला दृश्याचा संग आहे बघा. बघा रामदास स्वामींनी कसा शब्द वापरला, दुसऱ्या त्याची कंपॅनियन आहे. कसली, या पंचेंद्रियांचा जो व्यापार चालू आहे आपला त्याची आपल्याला कंपनी आहे. आणि ह्या 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय हे सध्या माझं प्लेइंग फील्ड आहे, क्षेत्र आहे. तर ह्यांचं हे जे माझे दृश्य जग आहे, हे जे मला मी सध्या यांचा संघ आहे तो सुटल्याशिवाय मला पादसेवन भक्ती होणार नाही. दुसरं काय म्हणले, हा जो दुसऱ्याचा संघ सुटणं म्हणजेच संगत्याग झाला. दुसरं आणखी काय म्हणले, चला पुढचं बघू. निवेदन, ज्याला आपण माणसाचा अहंकार म्हणतो किंवा मी, त्याला रामदास स्वामी पुढे मन आणि बुद्धी इंद्रिय यांचे गाठोडे शब्द वापरले आहेत. हे मी भगवंताच्या चरणी अर्पण करायला तयार आहे का. आणि त्यालाच ते म्हणतात नैवेद्य. ही निवेदन भक्ती हा पुन्हा आणखीन मला असं वाटतं की ह्या दशकातला ना हे मर्म आहे बघा. या सगळ्या भक्तींचं त्यांनी एक इंट्रोडक्शन दिल्यासारखी इथं दिलेली आहे, म्हणून आपण याच्यावर एवढा वेळ खर्च करतोय. तर नैवेद्य म्हणजे काय, आपण भगवंताला अर्पण करतो. तर हे जे आता अर्पण करायचंय ते स्थूल तर गुरु नकोय, त्यांनी स्वतःच सगळं धन दौलत सोडली आहे, त्याला आपले पैसे घेऊन काय करायचे. त्याला माझं मनबुद्धी मध्ये अडकलेलं हे इंद्रियांचे जे गाठोड आहे ते मी अर्पण करायला तयार आहे का. हे जर मी नैवेद्य देवाला अर्पण केला त्यालाच ते निवेदन असं म्हणतात. आणि म्हणून निवेदन आणि ही 5 कर्मेंद्रियांचं क्षेत्र हे दोन्ही एक झालं की माझं अहंकार सोडणं किंवा ही 5 इंद्रिय कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियांचा पासनं त्यांची ममत्व सोडणं हे एक झालं. म्हणजे इथे हे मम आणि ममत्व, हे माझं आणि माझेपण हे सोड, हे एक झालं. तिसरं काय म्हणले, विदेह स्थिती. आता हे 2 सोडल्यावरती मी देह आहे ह्या घट्ट भावनेवर व्यवहार होणं शक्य नाही. ओके, म्हणजे मी देहाची गरज, सध्या माझी अवस्था कशी आहे याच्या बरोबर उलट विदेहाच्या उलट सदेह अवस्था आहे. असं देहावर आणि देहाच्या थ्रू जगावर प्रेम आहे. तर रामदास स्वामी असं म्हणतात, देहावर जरुरी पुरतेच लक्ष ठेवणं, एवढं जरुरी आहे तेवढं, म्हणजे देहाची आसक्ती जाण. हे आपल्याला पटायचा एक निकष गमतीचा सांगू का. आता आपण प्रवास करत नाही ते जाऊ दे आता एवढ्या काही महिन्यांमध्ये, पण आपण प्रवासाला गेलो ना की आपली बॅग, कॅरी ऑन बॅग किती मोठी होते ते बघायचं. किती वस्तूंशिवाय आपण प्रवास करू शकत नाही, हे पाहिजेच म्हणतो. तेवढी आपली, एक संत सांगायचे, तेवढी तुमची देहावर आसक्ती. आम्ही आश्रमात राहत होतो, काही व्हिजिटर्स यायचे, तिथे दुसरे स्वामी होते, ते मी सांगतो म्हणजे मला त्यांनी व्हिजिटर्स येतात ते किती साधना करतात ते मला त्याच्यापेक्षा म्हणजे मी ते बघतो. किती वेळा घेऊन आले, कळलं. तर विनोदाचा भाग झाला. तर हे देहावरची आसक्ती जाणं म्हणजेच विधेय स्थिती आली. आणि हे कसं क्रमाक्रमाने आहे बघ. आधी ह्या इंद्रियांना
इंद्रियांतर्फे होणाऱ्या व्यवहाराला आटोक्यात आणलं, नंतर माझ्या अहंकाराला अर्पण केलं, आणि मग देह तर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं, त्याच्यावर जरुरी पुरतच लक्ष दिलं. ती विधेय स्थिती हे एक झालं, तीन झाले. तर चौथं हा लिप्त अलिप्त आपण शब्द वापरतो ना, नॉन अलाइन, निष्पक्ष. तर लिप म्हणजे माखणे, लिंपणे, दूषित होणे. तर सध्या काय झालंय, माझं मूळ शुद्ध अवस्थेतलं जे स्वरूप आहे ते सोडून मी दृश्याच्या बंधनात आलो. बघा काही समासांपूर्वी रामदास स्वामींनी कसं म्हणले होते की सोहम सोहम म्हणत जन्माला आला आणि जन्मताच मग देवाला विसरला. ही विनवणी करून आलास की आता मी तुला विसरणार नाही करत तू गर्भातनं आईच्या बाहेर आलास. तर या मूळ शुद्ध अवस्थेतून दृश्याच्या बंधनात आलो, आणि हे दृश्य वस्तूमध्ये माझं सुख आहे असं वाटणं, हे संतांच्या मते हा भ्रम आहे, ही वासना आहे. पण त्यांनी काय होतं की खरं म्हणजे काय होतं, या भ्रमाने ही दृश्य वस्तू बाधत नाही. आता बघा आपण मॉलमध्ये जातो, कितीतरी वस्तू असतात, आपल्याला काही बाधत नाहीत त्या, पण त्यांची आसक्ती बाधते. त्या विंडो शॉपिंग जे आता कसं बघवत म्हणजे घ्यायलाच पाहिजे. तर ही जी आसक्ती आहे ना आपल्याला, की बघितल्यावर पाहिजेच. का पाहिजे? कारण मनामध्ये एक अल्गोरिदम एक बसलेलं आहे, माझ्या धारणा की ह्या ज्या वस्तू मला मिळाल्या तर मी सुखी होईल, हे आहे. आणि ते विधेय स्थितीत नसेल, एकदा माझं नाही देवाला अर्पण केल्यावरती अलिप्त पण सहजच येणार माझ्याकडे. हे सगळं कशा एकात एक गुंतलेल्या कड्या आहेत बघा. आणि ह्या आपल्याला आपल्या साधनेतल्या जवळ ह्या पायऱ्या आहेत, सोपान आहे पायऱ्या. आता बघा 4 झाले. सहज स्थिती, हे तर अगदी गोड आहे बघा समजायला. की ते काय म्हणतात, जन्मतः, ज म्हणजे जन्म, सहज सहजातम सहजम, जन्मतःच. म्हणले एक संत सांगायचे की आपल्या बरोबर जन्मलेलं आपलं जे सहजपण आहे, लहान मूल असतं ना, ते किती विनासायास आईला शरण असतं. शरण म्हणजे त्याला दुसरं काही माहितीच नाही. आई ठेवेल तिथे राहतं, आईनं दूध दिलं पितं, रडतं, पण आईचा राग धरत नाही. तर इतकं विनासायास या अवस्थेमध्ये दृश्याचा संग सुटला माझा आणि भगवंतावर प्रेम बसलं, त्या अवस्थेला सहज स्थिती म्हणतात. एक सहज समाधी सुद्धा एक शब्द येणार आहे आता पुढे, की रामदास स्वामी काय म्हणतात, ही गुहेमध्ये राहणारी, गुहेमध्ये होऊन योगासनानी अशी साधणारी समाधी ती आहेच, पण ती आपल्यासारख्या संसारी माणसांना कशी मिळणार? म्हणले आपली समाधी सहज अवस्था ही संसार करताना, मुलाबाळात वावरताना साधली पाहिजे. म्हणून ते म्हणले खाता जेवता धंदा करता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. ही सहज स्थिती अगदी सहज आपल्या बरोबर असेल. जन्माला आलेल्या मुलाला काय आपले पण असं असतं का? काही नाही. तो आईला अगदी पूर्ण शरणागत असतो. आणि ही असं तसा दृश्याचा सहज संग सुटला की हे तोच संग त्याग सुटायला रामदास स्वामी सांगतात. आता ही जी उन्मनी अवस्था आहे ना, ती जरा म्हणजे ज्ञान मार्गाची. उद म्हणजे काय म्हणतो, उद म्हणजे श्रेष्ठ, वरच्या भूमिकेवरती पूर्ण विकसित किंवा बंधन नसलेलं. आणि मनस म्हणजे आपली जे मन आहे त्याला सध्या कुठल्या अवस्था 3 आपण बघितल्या, जागृत अवस्था, झोपेत आणि स्वप्नाची. तर ह्या अवस्थांव्यतिरिक्त ही श्रेष्ठ पूर्ण विकसित जी अवस्था आहे की ज्या एका आधारावरती झोप येते जाते, जागे पण येतं लोप पावतं, स्वप्न खाली येत. तर हे साधनेतील मनाच्या दृश्याचे ओझं कमी झालं की त्याला मन सूक्ष्म होणं असं म्हणतात. आणि त्यालाच मनाची पूर्ण विकसित अवस्था किंवा तुर्या अवस्था, तुर्या म्हणजे चौथी नाही, पण ह्या तिघांपेक्षा वेगळी सांगायची म्हणून तुर्या शब्द वापरला, की त्याला हे उन्मनी अवस्था म्हणतात, ही पूर्ण विकसित अवस्था. आणि पूर्ण विकसित अवस्था म्हणजे काय? आता बघा स्वामी चिन्मयानंद सांगायचे की ही शरीराने जे होणारे आपलं एव्होल्युशन आहे ते तर आणखीन होणार नाही,
पण आता बुद्धीनी मनाने आपलं एव्होल्युशन होणार, पूर्ण विकसित अवस्था. आणि रामदास स्वामी सुद्धा बघा तेच सांगत आहे ही उन्मनी अवस्था म्हणजे मानवाचा अतिमानव बनणं किंवा सुजाण मानव बनणं, पूर्ण विकसित मानवता त्याला म्हणतात. ती पूर्ण विकसित अवस्था येणं, माझे अहंकार जाणं, आपण बघितलं माझ्या इंद्रियांच्या अहंकाराचं अर्पण करणं, याला ते उन्मनी अवस्था म्हणतात. तेव्हा ते विज्ञान काय आहे? तर विज्ञान असं म्हणले की विज्ञान शब्द वि म्हणजे विशेष आणि ज्ञा म्हणजे जाणणे. तर अगदी नक्की खात्रीपूर्वक जाणणे ही परमात्मा स्वरूपाचं अनुभव सिद्ध ज्ञान असणं. बघा हे उडिया बाबा फार उच्च दर्जाचे संत होऊन गेले आणि त्यांच्या शिष्य गणांवरनं कल्पना येईल. अखंडानंद महाराज स्वामी त्यांचे शिष्य होते. ते सांगायचे की उडिया बाबांना जर असं कोणी म्हणलं ना ते ब्रह्म कहा आहे, असं त्याची ज्यांनी विचारणाऱ्याची उपासना लक्षात घेऊन लायकी धरून काही वेळी म्हणायचे मे ब्रह्म हूं, असं बापरे असं म्हणायचे. तर त्यांचं हे परमात्मा स्वरूपाचे अनुभव सिद्ध ज्ञान, त्याला ते विज्ञान म्हणतात. आणि हे दृश्याला चिकटलेलं मन आपल्याला आता का कळत नाही मला, तर माझं मन दृश्याला चिकटलेलं असल्या कारणानं परमात्म्याला ते स्पर्श करू शकत नाही. पण हे अनुभव सिद्ध आहे. अनु म्हणजे काय? मागाहून. आणि भव म्हणजे भू सत्तायाम, ज्याचा सत्ता आहे, जे अस्तित्वात आहे, की जे अमुक एक घडल्याने, आता शब्द वापरायचा, अमुक एक घडल्याने त्याच्या पाठोपाठ जे काही सिद्ध होतं ते म्हणजे अनुभव. आणि हे विज्ञान आहे असं समर्थ सांगतात. हे अनुभव सिद्ध आहे. त्याचा एक आपण अनुभव पुढच्या उभ्यांमध्ये बघणार आहोत की हे काय. आणि ह्या तऱ्हेनं हे बघा कशी प्रोग्रेशन सुरू झाली. आधी स्थूल झालं, मग कसं स्थूलानंतर सूक्ष्म होत गेलं. हा बाहेरचा इंद्रियांचा बाहेरचा व्यवहाराचा त्याग, मग अहंकाराचा त्याग, मग हे दोन्ही करताना वेड्यासारखं नाही वागायचं. हे विधेय म्हणजे व्यवहारापुरतं व्यवहार देहाकडे लक्ष ठेवायचं, पण नॉन अलाइन अलिप्त राहायचं. आणि मग जी नॅचरल अवस्था आहे, मारामारी करून नाही, जाणीवपूर्वक आत्मपरिवर्तन होऊन ही जी आहे त्या अवस्था म्हणजेच मनाची पूर्ण विकसित अवस्था. आणि ही अनुभव सिद्ध आहे. हे काही फक्त शब्दांच्या कोट्या नाही, तर त्याला हे सप्तही एक रूप असं रामदास स्वामी म्हणतात. आणि ह्याच थोडं पुढे आणखीन स्पष्टीकरण ते करणार आहेत, ते आपण उभ्या बघू. बघा कसं म्हणतात, या ही वेगळी नावाविधाने समाधानाची संकेत, म्हणजे इंडिकेटर्स म्हटलं ना, समाधानाची संकेत वचने सकळ काही पादसेवने उमजो लागे. बघा पादसेवनाचा मला दिसायला नुसतं समोर क्रिया दिसते, पण ते जर मी समर्थांनी दुसऱ्या ओवीत सांगितल्याप्रमाणे मी जर तन मन धन मनोभावे केली तर केवढा मोठा लाभ आहे. समर्थ सांगत आहे की सकळ काही पादसेवने उमजो लागे. कसं म्हणतात, बहुधा अनुभवाची आंगे सकळ कळती संत संगे, चौथे भक्तीचे प्रसंगे गोप्यते प्रगटे. जे गुप्त आहे ते प्रगट होतं. मग आता ते कसं प्रगट होतं ते सांगतात. प्रगट वसोनी नसे गोप्य असोनी भासे, भासा अभासाहून अनारसे. अनारसे म्हणजे वेगळे, पण ते गुरुगम्य मार्ग. ते पुस्तक वाचून नाही होणार, गुरुगम्य मार्ग. मग प्रगट वसोनी नसे, अरे बापरे, पुन्हा विरोधी भाषेत सांगितलं. आणि गोप्य असोनी भासे, गुप्त असून सुद्धा भासते. आणि भासा अभासाहून अनारिसे गुरुगम्य मार्ग. तर बरोबर ह्या ओवीचा दृष्टांत आपण एक सुंदर बघू की हे पादसेवनाने कसं उमजू लागतं. ते हे काय म्हणतात ते की सद्गुरूच्या संगतीत आपण राहिलो, निकट रसायवासात राहिलो, तरी साक्षात्काराचे निरनिराळी अंगे आपोआप उघड होतात. असं सोप्या शब्दात आपण बघितलं समर्थ सांगत आहे. म्हणजेच काय, ह्याचा सिद्धांत सांगतो आणि मग दृष्टांत सांगतो. की हे कधी होतं, जर मगाशी मी झोपेचं उदाहरण दिलं तर ज्ञाता जेव्हा नियाशी, म्हणजे झोप काय आहे ते जाणून घेणारा मी, निय म्हणजे जे मला जाणून घ्यायचंय ते,
मला झोप काय ते जाणून घ्यायचंय, आणि हे झोपेशी मी तादात्म्य पाहून जे मला ज्ञान करून मी घेतो झोपेचं, ते आता झोपच्या ऐवजी तुम्ही आत्मसाक्षात्कारचा सबस्टिट्यूट करा. ते ज्ञान म्हणतात इंद्रियातीतच्या, इंद्रियांच्या पलीकडे, पंच इंद्रियांच्या शक्तीच्या पलीकडे, म्हणून त्याला गुप्त म्हणलं. ते हे जे गुप्त आहे ते ज्ञान ते म्हणतात की पादसेवनाने आपोआप उघड होतं. आणि गेल्या वेळी आपण यासाठी रामकृष्ण परमहंसांनी त्याच्यात घडलेलं अत्यंत निकट सहवासातले कालीप्रसादांचं उदाहरण आपण बघितलं. आता आज आपण चिन्मय परिवारातलं उदाहरण बघू. तर बघा हे आपोआप कसं होतं ते. अगदी मला ना हे उदाहरण आठवलं, असं वाटलं की बघा स्वामी चिन्मयानंदांची काल आपण त्यांचा आराधना दिवस साजर केला. त्यांचे एक सत्शिष्य बघा पुरुषोत्तमानंद स्वामीजी आपल्या अमेरिकेत येऊन गेलेले आहेत. ते यांचा एक अनुभव सांग. म्हणजे गुरु शिष्याला सुद्धा आपल्यासारखं कसं करतात. तर हे पुरुषोत्तमानंद स्वामीजी महाराष्ट्र बघा त्यांनी पिंजून काढला. खेडेगावातनं मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कुठे 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 गेले. तर हे महाराष्ट्र चिन्मय मिशनचा हिंदी प्रकाशन विभागाचे जे बरेच ट्रान्सलेशन ज्यांनी केलेत ना, प्रदीप भैया म्हणतो त्यांना, तर त्यांची आठवण सांगतो. त्यांच्या बहिणीनं मला सांगितलं हे झालं ते. ती काय म्हणली की प्रदीप हा तिचा मोठा भाऊ, तो म्हणे इतका म्हणजे कर्तृत्ववान होते, सीए होते, त्यांची मोठी फर्म होती तिथे मध्य प्रदेशामध्ये इथे चिन्मय मिशनची शाळा आहे, त्याचा ते सगळे कार्यभार पुष्कळ सांभाळतात. ते शिवाय चिन्मय मिशन करतात. तर पण त्यांचा स्वभाव तापट होता आणि शिस्तप्रिय होते खूप. तर ते म्हणजे आम्हाला त्यांच्या समोर जायची हिंमत नसायची म्हणे लहानपणी. त्यांचा अंतर आहे बहिणी आणि भावामध्ये. अनुभव म्हणजे त्यांचं ती सांगत होती कसं प्रदीप भैयाचं. तर एकदा म्हणे पुरुषोत्तमानंद आमच्याकडे आले यज्ञाच्या वेळी, आणि जे आपल्याकडे ते सगळीकडे व्हॉलेंटियर कमी असतात, सगळं तुम्हाला माहिती आहे आता सगळं कसं आहे ते, कशी धावपळ उडते आपली यज्ञ ऑर्गनाईज करतात. तर म्हणले झालं त्यांचं एकदा प्रवचन झालं, त्याला प्रदीप भैया सांगतायत बहिणीला की आणलं मी, दमून गेलो होतो 3-4 दिवस, आणखीन 3 दिवस होते ज्ञान यज्ञाचे. मी म्हणे मनाला प्रदीप भैया म्हणतात की सांगत होतो की असं अजून शरीर भर टिकवून ठेव, अजून 3-4 दिवस काढायचे. तेवढ्यात म्हणले पुरुषोत्तमानंद म्हणले प्रदीप भैया बाजारात म्हणे सरसूचं तेल आण आणि तिळाचं तेल आण आणि माझ्या पायाला मालिश कर. आता मी अगदी प्रेमाने म्हणतोय कारण त्या प्रदीप भैयाने जसं सांगितलं त्यांचे शब्द डायरेक्ट ते हिंदीत बोलले. ते म्हणले हे सगळं म्हणे मिशन पण मीच चालवा, शाळा पण मीच चालवा, हिशेब पण मीच ठेवा, आणि आता म्हणे यांना मसाज करून द्या. गेलो मी, आणलं, बसलो आणि त्यांचा मसाज करायला मी म्हणे नाखुशीनेच बसलो. हे आपोआप कसं उघड होतं ते सांगतोय मी. अगदी त्यांचे बहिणीचे डोळे माझ्या शब्द घुमतायत माझ्या कानामध्ये. ते म्हणले मी मसाज करत होतो पायाला, आणि म्हणजे चांगला त्यांनी 10-15 मिनिटं करून घेतला. त्यांनी पुरुषोत्तमानंदांना बघितले ना, असं मस्त रांगडं शरीर होतं त्यांचं आणि मस्त होते. ज्याला हिंदीमध्ये फक्कड साधू म्हणतात ना तसे होते. आणि ते प्रदीप भैया सांगत होते की 10-15 मिनिटं अशी गेली, पण म्हणे माझी जी काही तंद्री लागली, आणि म्हणे मालिश करता करता मला असं भास झाला माझ्या शरीरातनं काहीतरी बाहेर पडतंय. मला काय होतंय कळेना. मला म्हणे घामाच्या धारा लागल्या आणि मी वर स्वामीजींकडे बघितलं. मला म्हणे मनामध्ये इतकं शांत वाटत होतं, आणि त्याच वेळी पुरुषोत्तमानंद माझ्याकडे बघून नुसतं मंद स्मित करत होते. आणि त्यांची बहीण सांगते त्या दिवशी पासून आम्ही प्रदीप भैयांना कधी रागावलेलं पाहिलं नाही. ही आठवण मी चिन्मय मिशन मधल्या परिवारातल्या दुसऱ्या एका स्वामींबरोबर बोलत होतो. ते म्हणले प्रदीप भैया ते कुठे म्हणे तिथे किती शांत आहे. हो बघा
हे ऐकीव गोष्टी नाही, हे खऱ्या आहेत. आणि हे माणसं प्रत्यक्षात आपल्या अजून आहे. ते रामकृष्ण मिशन ते सांगितलं, कोणी म्हणले तुम्ही 100 वर्षापूर्वीच सांगता. बघा हे आत्ताची आठवण आहे की ही कसं. ते प्रदीप भाई म्हणले त्या दिवसानंतर ते बहीण सांगते ते कधी आम्ही त्यांना अजूनपर्यंत रागावलेले पाहिले नाही. आणि ते स्वतः काय म्हणतात, मलाच समजलं नाही काय झालं, पण मला असं वाटलं की माझ्यात काहीतरी घडतंय, परिवर्तन घडतंय. आणि म्हणे स्वामीजी फक्त माझ्याकडे बघून मंद हसत होते. पण आणखीन एक बघा, त्यांनी पुरुषोत्तमानंदांनी स्वतःही आठवण कोणाला सांगितली नाही, त्यांनी त्याला मुळीच महत्व दिलं नाही, पण त्याने मिळालं की नाही. मग आपल्याला का नाही मिळणार? आता बघा पुढच्या ओव्या बघू. मार्ग होये परी अंतरिक्ष, जेथे सर्व ही पूर्व पक्ष, पाहो जाता अलक्ष लक्षवेना. बघूया आपण पूर्व पक्ष शब्दाकडे बघूया. लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, तेगे तेची आपण व्हावे, त्रिविधा प्रचिती. पूर्व पक्ष म्हणजे एक आपल्या मनात ज्या शंका येतात किंवा परमात्मा तत्वा व्यतिरिक्त जो काही मी समज आहे माझ्या मनामध्ये, त्याला म्हणतात पूर्व पक्ष. आणि त्याला उत्तर देतात सिद्धांत. की म्हणले माझ्या मनात ज्या ज्या काही कल्पना विचार आहेत ते म्हणले सगळे पूर्व पक्ष आहेत, ते खरे नाही. आणि जयासी बाहो जाता अलक्ष. आणि मग पूर्व पक्ष मनात धरूनच जर मी परमात्मा वस्तूचा ठाव घ्यायचा म्हटला, त्याला पकडायचं म्हटलं, ते म्हणतात लक्षवेन. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता भक्षिता भक्षवेना, क्षयातीत जो अक्षयी मोक्ष देतो, दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. बघा मनाच्या श्लोकामध्ये पण स्वामींनी तेच सांगितलं. हे सगळे पूर्वग्रह हे पूर्व पक्ष आहेत, त्याला लक्षू जाता लक्ष होणार नाही. पण त्रिविधा प्रचिती मात्र येईल. कुठली त्रिविधा प्रचिती? शास्त्र प्रचिती. पकाशी काय म्हणले, ते विज्ञान शब्द वापरला. मग ते विज्ञान म्हणजे कशाच्या आधारावर, काय तऱ्हेचं विज्ञान आहे? शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. हे तिघांनी एकत्र येऊन ते आलं पाहिजे. बघा गेल्या वेळी आपण रामदास स्वामींचं एक भजन आपण ऐकलं होतं. आपण आपल्या निरूपण हे अभ्यास वर्गाच्या आधी एक लावतो की नाही भजन, त्यातले शब्द तुम्हाला आत्मविचारे शास्त्र विचारे गुरु विचारे बोधे, मी पण तू पण शोधू पाहता, आपण अपना शोधे. आत्मविचारे शास्त्र विचारे गुरु विचारे बोधे, मी पण तू पण शोधू पाहता, आपण अपना शोधे, आपण अपना शोधे. प्रगट निरंजन प्रगट निरंजन प्रगट निरंजन आहे, प्रगट निरंजन आहे. प्रगट निरंजन आहे. आणि या तीन प्रचिती त्यांनी अगदी खात्रीशीर सांगितल्या. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. पण आपण काय म्हणू, तो आमची तर तेवढं माझी नाही ना तेवढी भूमिका, मग मी कसं समजलं पाहिजे या तीन प्रचिती? तर माझ्या दृष्टीनं माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण सध्या काय करता येईल ती मी माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशावर तपासून बघितली पाहिजे, निकष कशावर लावला पाहिजे, टॅली त्याला क्रॉस चेक म्हणतात, ती कशावर केली पाहिजे. म्हणजे काय तर माझ्या आवडी निवडी, माझा नोकरी व्यवसाय,
किंवा माझं सुख दुःख, मी ज्याला सुख दुःख मानतो, मी ज्याला निंदा स्तुती मानतो, त्याला हे तिघांवर मी प्रचिती बघितलं पाहिजे. की गुरुने सांगितलंय का ही आवड सोडायला? गुरुने लोकनिंदाकडे दुर्लक्ष करायला सांगितलंय का? गुरु शास्त्रामध्ये काय सांगितलंय? काय सुख दुःख मी कशाचं मानावं? ते सगळे माझी लाभ हानी का, मी कशाचा लाभ पाहिजे? जर मला कुठल्या दिवशी गोंदवलेकर महाराज म्हणायचे, उपास करण्यापेक्षा उपास घडण्यामध्ये जी उपासना आहे, उपास घडल्यावरती मला असं वाटलं का, समजा आता मी अन्नक्षेत्रात आहे, आश्रमात आहे, आणि मग मी गेलं समजा जेवण संपलं, भगवंत कृपेने असं कधी व्हायचं नाही बरं का, वरद हस्त आहे भगवंताचा, अन्नपूर्णा देवीचा. पण समजा असं झालं, किंवा समजा आपण कुठे बाहेर गावी यात्रेला गेलो, हॉटेल बंद झाली, काय संप आहे म्हणा, तर आपल्याला असं वाटतं का, वाटणार का की चला आज भगवंताच्या मनामध्ये मी उपास करावा असं आहे? मग ती शास्त्र प्रचितीची मी माझी व्यक्तिमत्वाची जुळण जास्ती जवळ जवळ जात चाल. तर असं हे आपल्या आवाक्यात आहे, आपल्याला करून बघता येण्यासारखं आहे. चला आता पुढे जाऊ. शेवटचं आलं, जे अभ्यासे अभ्यासिता न ये, जे साधने असाध्य होये, ते हे सद्गुरुविणे काय उमजू लागे. सद्गुरुविना समजणार नाही. या कारणे ज्ञानमार्ग कळाया सत्संग, सत्संगे विण प्रसंग बोलोची नये. बघा ते सत्संगाला किती उदाहरण देतात, महत्व देतात, की हे आत्ता जरी कळत नसेल तरी आपण सत्संगतीमध्ये राहिलो ना, सत्संग संतांच्या सेवेमध्ये, आणि आपण सांगितलं शरीराने नाही तरी विचारांनी, अभ्यासाने, वाङ्मयाने आपण त्या विचारांनी, उपासनेनं त्याच्यात राहू शकतो. आता इतकापर्यंत त्यांनी गूढ अर्थ सांगितला पादसेवनाचा. बघा पहिल्या 20 ह्याच्यात त्यांनी गूढ अर्थावरच भर दिला, आणि मग आता ते समासाच्या शेवटी व्यवहार दृष्ट्या या भक्ती प्रकाराचा अर्थ सांगतात. तो बघू आणि मग आपण थांबू. आता व्यवहार दृष्ट्या काय म्हणतात दिसायला, सेवावे सद्गुरुचे चरण, या नाव पाद सेवन, चौथे भक्तीचे लक्षण, ते हे निरोपिले. देव ब्राह्मण महानुभाव, सत्पात्र भजनाचे ठाव, ऐसिये ठाई सद्भाव दृढ धरावा. हे प्रवृत्तीचे बोलणे, बोलिले रक्षाया कारणे, परंतु सद्गुरुपाय सेवणे, या नाव पादसेवन. पादसेवन समारोप करताना कसं म्हणतात की हे पादसेवन सूक्ष्म तर आहे, बॅकग्राऊंड भूमिका सांगितली, पण एक व्यवहार दृष्ट्याने जगतामध्ये बघताना हे प्रवृत्तीचे बोलणे. एक असते प्रवृत्ती आणि एक असते निवृत्ती. तर निवृत्ती दृढ होण्यासाठी आधी प्रवृत्तीतलं पादसेवन व्हायला पाहिजे, आणि त्या दृष्टीने ते म्हणतात पादसेवन हे सद्गुरूचे पाय सेवणे, या नाव पादसेवन. म्हणून त्याला म्हणतात ते प्रवृत्ती दिसते ना बाहेर, आणि ते आतले ते रक्षण केलं पाहिजे. ही जी आपली परंपरा आहे, या तऱ्हेनं ज्याला आपली मनोवृत्ती बदलणार आहे, ते रक्षा या कारणे सद्गुरु पाय सेवणे, या नाव पादसेवन. आणि ज्यामुळे या 4 मुक्तींचं वर्णन 9व्या समासात येणार आहे. ही सायोज्य म्हणजे या जी सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्य मुक्ती, जी अत्युच्च मुक्ती आहे, ती या पादसेवनाने साधकांना मिळते. आणि हे प्रवृत्तीचे बोलणे त्यांनी सगळ्यात शेवटी सांगितलं बघा. आणि ह्याचा अर्थ असा की आधीच्या 20 श्लोकांमध्ये त्यांनी भूमिका सांगितली, त्या भूमिकेतनं हे व्यवहारातलं पादसेवन भक्ती हे ते सांगतायत. या नाव पादसेवन. आता शेवटची ओवी, म्हणून थोराहुनी थोर, चौथी भक्तीचा निर्धार, जये करिता पैल पार, बहुत प्राणी पावती. किती त्याच स्तुती करत आहेत बघा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पादसेवन भक्ती निरूपण नाम समास 4. आता इथं आपण थांबू, आणि आपण तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण
विचारू, काही तुम्हाला मत मांडायचं असेल तर मग पुढच्या वेळेपासनं फार सुंदर आता पुढचे 2 समाज सोपे आहेत. इतकं डोकेफोड मारामारी नाहीये विचारांची. तर पुढचे समाज सोपे आहेत त्याच्यानंतरचे.